नमस्कार, जगास रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. पावसाळा सुरू झाला ना की अशा ह्या रानभाज्या बाजारात आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. तर आज मला मिळाली आहे ही तांदूळक्याची भाजी. आता या तांदूळक्याच्या भाजीला काही जण तांदूळजा म्हणता, तर काही जण तांदूळ कुंद्रा म्हणता. तर काहीही नाव असले तरीसुद्धा ही रानभाजी खायला अगदी चविष्ट लागते. तर सर्वात अगोदर आपल्याला या भाजीची फक्त पानं घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी ही भाजी व्यवस्थित निवडून घेतली आहे आणि यातली फक्त पानं ही काढून घेतलेली आहे आणि हीच पानं आपण भाजीसाठी वापरणार आहोत. आता सर्वात अगोदर काय करायचे, ही अशी जी पानं आहे तर 10 ते 15 मिनटं पाण्यामध्ये अशीच भिजत ठेवायची. तोपर्यंत आपण भाजीची तयारी करणार आहोत. इथे मी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि ह्या मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहे. आता कोणतीही पालेभाजी करताना शक्यतो लसूण जो आहे ना तो ठेचून घेतला तर भाजीची चव खूप जास्त वाढते. त्यामुळे मी शक्यतो पालेभाज्या करताना असे हे ठेचूनच यामध्ये लसूण घालत असते. जर तुम्ही हिरवी मिरची घालणार असाल तर हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही लसणाबरोबर ठेचून घेतली तरीसुद्धा चालेल. आता 10 ते 15 मिनटं मी अशीच ही भाजी पाण्यामध्ये ठेवलेली होती. तर तुम्ही इथे बघू शकतात की भाजीला जी माती लागलेली आहे तर ती पूर्णपणे निघालेली आहे. यानंतरसुद्धा आपल्याला लगेचच ही भाजी वापरायची नाही, तर 2 ते 3 पाण्याने आपल्याला ही भाजी व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे. म्हणजे यामध्ये जी माती वगैरे असते तर ती पूर्णपणे निघून जाईल. आता लगेचच भाजी करायला घेणार आहोत. त्यासाठी इथे मी कढईमध्ये 4 चमचे तेल घालून घेतलेले आहे. पालेभाज्या करताना मी शक्यतो तेलाचा वापर थोडा जास्त करते. त्यानंतर तेल गरम झाल्यावर यामध्येच मी अर्धा चमचा जिरं घालून घेतलेलं आहे. ही भाजी करायला अगदी सोपी आहे. खूप जास्त काही या भाजीला वेळसुद्धा लागत नाही. जिरे छान तडतडले आहे तर त्यामध्येच मी मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेणार आहे. कांदा घातल्यामुळे ह्या भाजीला खूपच छान अशी चव येते. आणि आता आपल्याला कांदा छान असा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे आणि कांदा मस्त असा परतवून झाल्यानंतर त्यामध्येच आपण लगेचच ठेचून घेतलेला लसूण घालून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी हा ठेचलेला लसूण यामध्ये घातलेला आहे. जसे की मी तुम्हाला अगोदर सांगितले, जर तुम्ही ही भाजी हिरवी मिरचीत करणार असाल तर अशा वेळेस लसणाबरोबरच हिरवी मिरचीसुद्धा ठेचून घ्यायची आहे. आणि जर तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर अशा वेळेस मिक्सरमधून सुद्धा दळून यामध्ये घातले तरीसुद्धा चालणार आहे. कांदा छान परतवून झाल्यानंतर यामध्ये मी 2 चमचे लाल मिरची पावडर घातलेली आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही लाल मिरचीचे अथवा हिरव्या मिरचीचे प्रमाण कमी अधिक करू शकता. त्यामध्येच अगदी पाव चमचा हळद घातलेली आहे. ते सर्व मिक्स केलेले आहे आणि त्यामध्येच मी अर्धा चमचा धणे पावडरसुद्धा घातलेली आहे. आता छान असे आपण हे कांद्याबरोबर परतवून घेणार आहोत. आता गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे, कारण की हे सर्व जे आहे मसाले ते जळता कामा नये. आता यामध्ये आपण स्वच्छ धुवून आणि पाणी निथळून घेतलेली तांदूळक्याची जी पानं आहेत ती घालणार आहोत. तर इथे मी 1 तांदूळक्याची जुडी वापरलेली आहे. आता इथे मी सुरुवातीलाच मीठ घातलेले नाही, कारण की पालेभाज्या सुरुवातीला दिसताना खूप जास्त प्रमाणात दिसतात, पण जसजशा आपण ह्या तेलाबरोबर ह्या परतवतो तशा त्या कमी व्हायला लागतात. त्यामुळे मग भाजी खारट होऊ शकते. म्हणून आपल्याला सर्वात अगोदर कोणतीही पालेभाजी व्यवस्थित परतवून झाल्यानंतरच त्यामध्ये मीठ घालायचे आहे. आता सुरुवातीला तुम्ही बघू शकता कढईवर तांदूळक्याची पानं दिसत होती आणि आता हे परतवल्यावर बऱ्यापैकी कमी झालेली आहे. मग आता ह्या भाजीच्या अंदाजानुसार मी यामध्ये मीठ घालून घेतलेले आहे. आता ही भाजी शिजवताना कुठेही आपल्याला वेगळे पाणी घालायची गरज नाही, कारण की या भाजीला आपोआपच अशा पद्धतीने पाणी सुटलेले आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे आणि यावर झाकण ठेवून साधारणतः 3 ते 4 मिनिटे वाफ काढून घ्यायची आहे. म्हणजे आहे त्या पाण्यामध्ये भाजीसुद्धा छान शिजली जाईल, त्याचबरोबर पाण्याचे प्रमाणसुद्धा कमी होईल. तर आता सुरुवातीला तुम्ही या भाजीमध्ये बघू शकता की एवढे पाणी आहे. तर आपल्याला ही भाजी कोरडी करून घ्यायची आहे. तर मी साधारणतः 3 ते 4 मिनटं ही भाजी शिजवून घेणार आहे आणि यामधले जे पाणी आहे तर ते मी बऱ्यापैकी कमी करून घेणार आहे. भाजी छान शिजलेली आहे आणि दिसायलासुद्धा अगदी सुंदर हिरवीगार अशी भाजी दिसते आहे. आता यामध्ये जर तुम्हाला वाटले तर तुम्ही वरतून शेंगदाण्याचा कूटसुद्धा घालू शकतात, पण मी ही भाजी अगदी साधी सोपी करणार आहे. त्यामुळे मी यामध्ये कोणतीही डाळ अथवा शेंगदाण्याचा कूट वगैरे काही घातलेलं नाही. आणि इथे पाण्याचे प्रमाण तुम्ही बघू शकतात पूर्णपणे कमी झालेले आहे आणि भाजीसुद्धा अगदी पूर्णपणे व्यवस्थित शिजलेली आहे. हलकासा ओलसरपणा या भाजीला मी ठेवलेला आहे, कारण की
ही भाजी मी भाकरीबरोबर खाणार आहे. तसं तुम्ही ही भाजी भाकरीबरोबर पोळीबरोबर खाऊ शकतात, पण कोणतीही हिरवी पालेभाजी जी आहे ना तर ती भाकरीबरोबर खायलाच खूप छान लागते. तर अशी ही आपली अगदी चविष्ट झटपट होणारी तांदूळक्याची भाजी इथे खाण्यासाठी तयार आहे. तशा तर सर्वच पालेभाज्या पौष्टिक असतात, त्यापैकीच ही आहे तांदूळक्याची भाजी, ज्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. पण जर तुम्हाला अशी ही तांदूळक्याची भाजी बाजारात उपलब्ध झाली तर या प्रकारे नक्की बनवून बघा आणि ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. मी घेते आहे या भाजीचा आणि भाकरीचा आस्वाद. तोपर्यंत तुम्ही अशाच या झकास रेसिपीचा आस्वाद घेत राहा आणि अशा नवनवीन रेसिपी नक्कीच तयार करून बघा.